रंग बघा कसं मस्त इलो हा एकदम लाल भडक. तर आज बनवची हा सुको जवलो आणि वांगा टाकून भाजी करूची हा. आता काय काय जवळो म्हणतात तर काय काय गोलमव म्हणतात. तर त्यासाठी राई आणि जिरा आणि कढीपत्ता तेलात चांगलं तडतडून घेतलं वर जरा झाकण ठेवलं आहे, नाहीतर राई सगळी बाहेर उडत राहता. आणि एक बारीक चिरलेलो कांदो चांगलं तेलामध्ये असं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचो. आणि एक टॅमॅटो मी बारीक कापत राहिलं नाही, टॅमॅटो उभोच कापलं आहे कारण नंतर तो त्याच्यामध्ये चांगलं वाफेवून मिक्स होतलो. आणि नंतर थोडा मीठ टाकायचं म्हणजे कांदो आणि टॅमॅटो चांगलं नरम होतं. आणि वर झाकण ठेवून द्यायचं आणि आला लसूण पेस्ट अशी चांगली फिरून घ्यायची मस्त आहे की. आणि आपलं घरगुती मालवणी मसालो, धना पावडर, गरम मसालो काय असतात तेवढा टाका सगळा. आणि नंतर ती ग्रेव्ही आणि वाय जरा पाणी घालायचं म्हणजे चांगली ती अशी हे होतली शिजतली. ग्रेव्ही चांगली शिजावं मग चव येता चवना म्हटलं दररोज काय बनवायचं म्हणून आज वांगे होते त्यातनं गोलमो टाकलं आहे किंवा जवळो टाकलं आहे असं. आणि मग चांगलं असं परतवून घ्यायचा मस्तपैकी. ह्यो गोलमो आणि आता चांगलं असं स्वच्छ धुवून 2-3 वेळा स्वच्छ धुवून तो भिजत टाकून असं हे केलं आहे वांग्यात टाकलं. आणि चांगलं वांगा आणि जवलं चांगलं असं परतवून घेतलं आहे तव्यावर मस्तपैकी. म्हटलं आज मस्तपैकी भाकरीबरोबर खाऊया. आणि पाणी टाकायचा झालं तयार, काय तयारच. आणि वरून 2 कोकमा टाकायची की आणि वर झाकण ठेवायचं वाफेवर शिजून घ्यायचं. कोणाक सुकं होतं सुकं करा, पाण्यासारखं होतं पाण्यासारखं ठेवा आणि मीठ टाकायचं चवीनुसार. असं करून बघा मस्त लागत.